नियमन बड जो किडा नको पाडजो रे, जो कीर्तनकारी रे ना तो उजी नीचे रे, असं घरतीनं सांगितलं होते. असले काढा घ्यात भावन चप्पल करू सुरू. मग मी आज विठ्ठल साधकांना समजावत असताना तुकोबाराय समजवताय भैया, स्तुती करतोय ना तर त्या हिताला जागणाऱ्या पोरांच्या मायबापांची, पोरांची नाही, पोरांची स्तुती नाही. जे लेकर कर्तबदार असतील, भगवंताचं नामचिंतन करत असतील, गीता भागवताचं श्रवण करत असतील, अशा लेकरांची नाही. मग त्या लेकरांच्या मायबापांची स्तुती संत करतायत. पण पोरगही तसं असलं पाहिजे, पोरग सुद्धा तसं असलं पाहिजे की महाराज कर्तबदार अशी करायची की आपल्या मायबापांचं नाव निघाय पाहिजे, गावमाई म्हणायला पाहिजे कोणा पोऱ्या रे काय वयनचे वो पोऱ्यानं. हा, मायबापांची अशी छाती फुलली पाहिजे महाराज, कर्तबदारी अशी करायची. पण ह्या कर्तबदारी करतील त्यानं पहिले आपण संस्कार देणं मुद्दा नाही, कारण मायबापना ज्या गुण राहतच ना त्या लेकरेस माय येतच. उदाहरण म्हणशील सांगच, माय बापांची खूप पवित्र तर लेकरं चांगली जन्माला येतात, नाहीतर अपेक्षा ठेवायची नाही. तुम्ही म्हणसाल महाराज लेकरं जन्माला आल्याच्या नंतर जन्माला घालणं आमच्या हातात आहे, बिघडणं का सुधारणं त्यास ना आत्मा आहे, अजिबात नाही. आईबापांची खूप पवित्र असेल तर चांगली लेकरं जन्माला येतात. उदाहरण म्हणून सांगेल, एक बाऊल चोऱ्या करान सवय होती, बोल ना का, एक बाऊल चोऱ्या करान सवय होती. थोडा मोठा व्हायना लग्न करान वय मावना, सुंदर पोरगी देखील लग्न कर द्या ना, लग्न बी वैगी. तो भाऊ चोरटा होता, लग्न कर योगा असा, बायको बी चोरटीच भेटणे त्याले. असं रस्ता तरी चालता चालता कोणा अंगणमान ताटली उपाड दे, कोणा डबं उपाड दे, कोणा वाट्या उपाड दे, कधी कोण घरनी भाजी उन्ही ते मागला तो कलर काय निशाणी पाडेल राहते खोडीन, हां दोई टाके. असं छोट्या मोठ्या चोऱ्या करे बा. आता दोन्ही चोर होतात या. हाय पोरले दिवस घ्या, दिवस जावानंतर बाळंतपणासाठी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी बाळंतपणासाठी टेबलावर लेटवलं. बाई झोपलेली, डॉक्टर साहेबांनी चेक केलं, म्हणले शिजर करावं पडेल. शिजर झालं, बाळ जन्माला आलं. बाळ जन्माला आलं पण खूप बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं बाळाची मूठच काही सुटत नव्हती, अशी मूठ मारलेली हाताची. मग लोकेशने ध्यान घे म्हणे, पोरी मूठ का बं सोडत नाही, मूठ का बं सोडत नाही. पोरगं मूठच सोडत नव्हतं. बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, हातात काही नुक्स असेल, काही प्रॉब्लेम्स असेल, म्हणे तसं काहीच नाही. बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, पोरगं मूठच काय सोडना. डॉक्टर असले ते काढाय गे, बघत असले ते काढाय गे, वैद्य असले ते काढाय गे, पोरगी मूठच काय सोडे नाही. आमना विनेकरी बाबासारखा अभ्यासू व्यक्ती होता. त्यामुळे अरे पोरगं मूठ सोडत नाही म्हणे. नाही ना बाबा, एक काम करा, मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे दाखवा, डॉक्टर काहीतरी करतील. मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर हुशार होता. डॉक्टर साहेबांच्या गळ्यामध्ये सोन्याची चैन होती, 2 तोळ्याची. 2 तोळ्याची सोन्याची चैन होती. त्या पोराच्या समोरून अशी फिरवली. 2 तोळा सोनानी चैन त्या पोऱ्यानं समोर तीन फिराई. पोऱ्याने पटकनी हात मोकळा करा, चैन दरी पाडे. हा, जशी चैनदारां करता हात मोक्या करणं तसं त्यानं हात माही 5 ग्रॅमनी अंगठी पण नाही. तपास लावा. शिजर करता करता नर्सन हात माही उपाट येल होती. कशाचा परिणाम येऊ, कशानं परिणाम आहे. मायबाप दोघं चोरटे आहेत म्हणल्यावर संत जन्माला येणार आहे का? स्वराज विठ्ठल मायबापांची कर्तबदारी असेल तर पोरं चांगले जन्माला येतात. हा, शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी, नाही का. आईबापांची खूप पवित्र. पहिले बाईला दिवस गेल्याच्या नंतर बरेच अशा विधी होत्या महाराज. हा, संस्कार दिले जायचे. दिवस गेल्याच्या नंतर आपल्याकडे आता बरंच काही संपी गे, आता फक्त खोय बराणं राहिलं, बाकी नसले ते खोय बराणं बी सांगतात आमले लयन निशा असं. हा, ते जोडा संस्कारच मग एक संस्कार असतो. हो, पोराला विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणसान महाराज पोरग कर्तबदार
कर्तबदार आहे, कर्तबदारी त्याची मायबापांना धन्यता. मग एखादं उदाहरण देता येईल, एक नाही हजारो उदाहरण देता येईल, त्याच्यातलं थोडंसं सांगेल ऐका. सुरुवात करतो सांगायला. बलिराजाचा यज्ञ चालू आहे. कथाभाग तुम्हाला माहिती आहे, कीर्तनातून कथेतून तुम्ही ऐकत असतात. बलिराजाचा यज्ञ चालू आहे. चालू यज्ञामध्ये वामन रूपात, बाल रूपात भगवंत भिक्षा मागण्यासाठी उभे आहेत. स्वतः भगवंत भिक्षा मागण्यासाठी उभे आहेत बाल रूपामध्ये. आता बलिराजाचा यज्ञ चालू आहे. बलिराजाला आनंद वाटला की बाई आपला यज्ञ चालू आहे आणि चालू यज्ञामध्ये जर का साक्षात साधू महात्मा जर का भिक्षा मागण्यासाठी उभे आहेत, याच्यापेक्षा अजून मोठा आनंद कोणता असू शकतो. बलिराजा उभा होता. बलिराजा राक्षसांचे गुरु कोण होते? हा, वा वा, शुक्राचार्य. म्हणजे बलिराजा राक्षस परिवारातून गणला जातो, बरोबर आहे ना. मग राक्षसले सुद्धा वाटे साधू संत असले दान करू बा असं. बासू बाबा राक्षस परिवारातला होता तरी त्याले आनंद वय. साधू महात्मा मन यज्ञाना समोर वय बा असं. हा ते माल सांगा, राक्षसले जरी आनंद वय ते माणसेसले कितला व्हायला पाहिजे. पहिले साधूसले देखील लोक खुश होत. हा, आमचे संत सांगायचे साधू संत येती घरा तोची. आता सध्या लोकेशनी मानसिकता अशी वेळ जायले, साधू संत येती घरा दरवाजा खिडक्या बंद करा. हो, एवढं धावपडीचं युग आहे महाराज. पण तरी सुद्धा रविकिरण महाराज आले. रविकिरण महाराजांच्या सोबत सगळ्या महाराज मंडळींचं जेवणाचं ज्यांनी आयोजन केलं, काय नाव म्हणले तुम्ही दादांचं? हां, सुनील दादांकडे जेवणाचा कार्यक्रम होता महाराज. आणि जेवण बी असं बजेट नव्हतं. भाऊसुभाऊ तुम्ही कर का जेवण? तटेच का? तटेच ना. एक नंबर जेवण होतं. आणि एखादी माऊली सुगरण रास, सुदर्शन दादा साहेब, दर्शन दादा साहेब, एखादी माऊली इथली सुगरण रास ना, ती मायना हातनं खातच राहा असा जीव करस. तशी कॅपॅसिटी म्हण तब्येतवर नका सांग, एक पोईमध्ये दट जास मी. पण एखादी माऊली ना रांधा अशी ताकद रास ना, कितलं खाऊन काय खावा असा जीव करस. हिवाळाना दिवस एक साली कार्यक्रम लिहितो मी बावसू बाबा. मुक्कामले थांबी गुप. एक बहीण म्हणे बाबा सकाळ मामांकडे चाली या म्हणे. म्हणतो हा बहीण चाले गो. हिवाळाना दिवस ती बहिणी चहान पहिले लाडू काढ दिना. बटा महाराजच ना आत्मा लाडू. माऊलीनी काय लाडू बनायला होता भो. असा लाडू होतात ना, हात लावतात बुगा, तोंडमा टाकताच पाणी. काय सुगरण होई बिचारी माऊली म्हणतं. त्या लाडू खावाना आनंद. लाडू खादा चहा पिणे वट्टा उतरा तिथला. मग ती बहिणी दुश्मन होई कोणतरी. ती म्हणे ए महाराज आमना गरबी चला. मी नाही म्हणू, पण आमना विजू बाबा म्हणे बाबा चला हो. तो एक लाडू काय हाव, एक लाडू दुपार लागून कवय का भेटेना चला म्हणे. निघे गोत फॉर्म फॉर्म मा. आता ती बहिणी विचार ठेवान पहिले आमले लाडू काढ दिनात. एक लाडू काढ दिनात प्रत्येक महाराज आम्ही 7-8 जणे बसेल होतो. त्या लाडू असा होतात ना, दाबात ते दाबा येत नाही, चेंदात ते चेंदा येत नाही. म्हणतात रव्या फसणार आहे. या महाराज लोक मनकडे देखीत मी महाराजाचकडे देखूत. विजू बाबा म्हणे बाबा आई बहिणींना चावही बी सरत नाही, लाडू बी फुटत नाही, काहीतरी पर्याय व्यवस्था करावं. ती मावशीला म्हणतं मावशी तुम्ही चहा ठेवा म्हणतं फटकामा. ती माय चहा ठेवायला काही महाराज असले म्हणतं फोडा ते त्यांना लाडू. कोणी दाते गाई तोडे, कोणी हाते गाई पोडे. मी ते डायरेक्ट स्टाईलवर उपटा. स्टाईलवर ना डायरेक्ट वरसले आपल्या ठोकाने खाले पण ना. मनकडे असा दके तो लाडू तू कवळा का दानगारात नाही तुम्ही जिराई टाकसो म्हणे. म्हणतो उचलारी आले उचले डायरेक्ट किसामा भावसो बाबा. खिसामा टिले ना दिकाल नको म्हणशील वरते उपरनं जा केली ना. ती माय उन्हीत ताटलीस मग लाडू काय दिकणार नाही. ती म्हणे महाराज तुमले लाडू आवडणार होते ना, आको एक एक ल्या म्हणे. म्हणतो ओ म्हणा बाप. एखादी माऊली सुगरण रास महाराज. हो, एक नंबर स्वयंपाक. वजन नव्हतं बड. हो, कसं असतं ना, ज्याच्या नशिबी असतं सेवा त्याच्या नशिबी असते महाराज. तोच करतं नाही का, नाहीतर शक्य नाही. कीर्तनाचं नियोजन करायचंय. मग दर्शन दादा साहेबच का करतायत? बऱ्याच लोक असं श्रीमंत असतील त्यासना मनमा कीर्तन ठेवानं येवाव नाही. कीर्तन ठेवानं येवाव नाही त्यासना मनमा. का बरं? कारण सत्कार्य करासाठी आपला मायबापना सुद्धा साठा पाहिजे पुण्याना, तर शक्य असते.
वामन भगवंत भिक्षा मागण्यासाठी समोर उभे आहेत का? बलिराजानं बघितलं, गुरुजी काय कारण येण्याचं? म्हणले काय नाही, भिक्षा मागण्यासाठी आलो. म्हणजे मागा ना गुरुजी, काय मागायचंय? बलिराजानं सांगितलं, गुरुजी जो भी मांगना है वो जल्दी से मांग लो. गुरुजी ने सांगितलं, कछु नहीं भैया, आप देने के लिए तैयार हो? बोले कोई दिक्कत नहीं, मांग लो जल्दी से जो मांगना है. गुरुजी ने सांगितलं 3 पग भूमी चाहिए. 3 पावलं भूमी मागितली. बलिराजाला वाटलं मी राजा आहे, 3 पग भूमी काय मोठी गोष्ट आहे वय. दिली म्हणले समजा. बलिराजाला माहीतच नाही, पण बलिराजानं पाणी सोडलेलं होतं, शब्द दिलेला होता, म्हणजे वचन दिलेलं होतं की मी 3 पग भूमी देईल, 3 पावलं भूमी देईल. 2 पावलांमध्ये पृथ्वी आकाश सगळं व्यापलं. 3रा पाय कुठं ठेवायचा बलिराजाला प्रश्न केला वामन भगवंतानं. तेव्हा बलिराजानं सांगितलं, गुरुजी 3रा पाय ठेवायला जागा नसेल ना, ठेवा म्हणले माझ्या डोक्यावर. 2 पावलांमध्ये सगळं व्यापलं, जागाच नाही, 3रा पाय कुठं ठेवायचा? 3 पावलं भूमी पूर्ण करायची. कोई दिक्कत नहीं गुरुजी, मेरे सिर पर पैर रख दो. गुरुजींनी, साधू महात्म्यांनी बलिराजाच्या डोक्यावर पाय देण्यासाठी जात होते, तोपर्यंत बलिराजाचं पूर्ण परिवार उभं होतं. बलिराजाची माय उभी होती, बलिराजाचं पूर्ण परिवार उभं होतं. बलिराजाच्या माईला बघून वामन भगवंत थरथर कापत होते. वामन भगवंत थरथर कापत होते बलिराजाच्या माईला बघून. काय कारण असेल माया हो? बलिराजाच्या माईला बघून वामन भगवंत थरथर कापत होते. काय कारण असू शकतं? बलिराजाच्या माईला बघून वामन भगवंत थरथर कापत होते. त्याचं कारण असं होतं की समोर बलिराजाची माय या आणि मी बलीच्या डोक्यावर जर पाय देईल तर त्याची माय काही पण श्राप देऊ शकते, आणि ती जर श्राप देईल तर तो मला भोगावा लागेल, कारण ती साधारण बाई नाही या, ती एक शुराची माय आहे, वीराची माय आहे, दात्याची माय या. बलिराजाची माय आहे, तिनं अशा हिराला जन्माला घातले, ती काही पण श्राप देईल, मी जरी भगवंत असेल तरी मला भोगायला लागेल. वामन भगवंत घाबरत होता. बलिराजाच्या मायचं लक्ष गेलं, वामन भगवंत थरथरतोय. म्हणले, देवा काय घाबरतोय? अरे अजिबात घाबरू नको, मी तुला इथं बद्दुआ द्यायला आलेली नाही, इथं श्राप द्यायला आलेली नाही. या मी इथं आली आहे ना, इथं मी माझा गौरव सांगण्यासाठी आली, माझा स्वाभिमान सांगण्यासाठी आली आहे. आणि बलिराजाच्या मायनं स्वाभिमान सांगावा. अरे बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हाथ. मी अशा लेकराला जन्माला घातलंय बाबा, ए देवा मी अशा लेकराला जन्माला घातलंय की तू स्वतः जगाचा मालक माझ्या लेकराच्या समोर भीक मागायला उभा आहे, आणि भीक मागत असताना दान करणारा मुलगा माझा, आणि हा स्वाभिमान मी तुला सांगण्यासाठी आलेली आहे. लेकरं नुसते जन्माला घातले त्याला अर्थ नाही या, पण तो किती कर्तबदार जन्माला घातला त्याला महत्व आहे, नाही का? एकच मुलगा जन्माला घालावा, पण कसा हो भाऊचा बाबा? एकच असावा, एकच असावा, पण कसा? पुत्र भावा ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा, तिही लोकी झेंडा. एकच, पण त्याने मायबापना झेंडाच लावायला पाहिजे, नाही तो भाई जननी बांज भली काय खोय अपना नूर. विठल विठल एकच मुलगा असावा, पण असा कर्तबदार असावा की माय बापांचं नाव रोशन केलं पाहिजे, नाही का? नाहीतर मग उगा बुगु बुगु बुचकार आहे ना, ती काही काम नाही शे. एकच, पण माय बापांचं नाव मोठं करणारा असावा, जीवनाचा उद्धार करणारा असावा, मग बरे. आता नेमकं सांगतो तुम्हाला,
राजे छत्रपती शिवराय सांगत होतो सुरुवातीला. राजे छत्रपती शिवरायांचं जर चरित्र सांगितलं, राजे घडवले, घडवणारी पहिली होती जिजाऊमासाहेब. पहिलं तर सगळ्या महिलांच्या पाया पडून माफी मागून बोलेल, आत्ते जे 2-5 मिनटं बोलसो, एक बी बहीण एक बी मायनी राग धरा ना नाही बोलू ना बहिणी सोन, मग अजिबात राग यावा नाही तुमले पक्क ना मायन्या, राग नाही यावं खरंच. थोडा रोकडं बोलस मी, कारण आपला व्यवहार असा आहे, मी बोलायला अजिबात जीभ चावत नाही. खरं बोलाल काय घाबरा नाही भाऊसू बाबा, बरोबर आहे की नाही. खरं बोलायला घाबरानं नाही. आणि जवळ तुम्ही खरं बोलतस ना, ज्यासले पचत नाही ना त्यासले तुम्ही चालतत नाही. आणि खरं जर का सक्की मायले बी बोलायला गौत ना, खरं जर सक्की मायले बी बोलणं ना, ती सक्की माय बी सांगस तू मन पोटना नाही शा असं. राजे छत्रपती शिवराय घडले ना, तर अगोदर जिजाऊमासाहेबांचे संस्कार तसे होते, म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले. तुम्ही नेहमी चरित्र शिवरायांचं ऐकत असताना हो गोड चिंतना, राजे घडले त्याच्या अगोदर जिजाऊमासाहेबांचे संस्कार कसे होते ऐका. आजचा तरुण गाडीवर लिहितो, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला ये बारक्या, ए मधबा किडानक पाडा रे. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. काही पोरं लिहितात, राजे तुमची धर्माला गरज आहे, लिहितात ना, राजे पुन्हा जन्माला या. असे लिहिणाऱ्या दादासाहेबांना मी सांगेल, राजे पुन्हा जन्माला या असं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल, राजे जन्मालाच येऊ नका. का? राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊमासाहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. काय मर्यादा होती आपली? अरे माय कर्तबदार होती म्हणून पुत्र सुद्धा कर्तबदार निघाला. मधला विषय कट करतोय, अजिबात तुम्हाला नाराज करायचं नाही. म्हणून सगळ्या माझ्या बहिणींना, सगळ्या मायांना विनंती असेल, मी काय बोलेल त्याच्या आधी तुम्ही कितीही मोठे असाल माझ्यापेक्षा, ज्यांच्या डोक्यावर पदर नसेल त्यांनी पदर घेऊन घ्या. न कळत पडला असेल तर घेऊन घ्या. तुम्ही म्हणे माया बहिणी तुम्हाला अपमान होईन असं कोणताच काम माल करा नाही शे. न कळत बसेल कीर्तन मारंगीचाच माणूस, त्यामुळे पडी घ्या पदर लिहिलं. बाबा देखा ते वातावरण कसं दिकी राहील. आते बरोबर आहे, म्हणजे आता मी बोलसो ना तुमले बी बरं वाटेल. तुम्हाला जर पदर पडेल राहता न कळत पडेल, आणि तुम्ही जर बोलत्या, मी जर बोलतो तुमले वाटतं माय ओ महाराजनी मला अपमान कर दे ना माय असं वाटतं. आणि नाही फक्त तुमले नाही बोल राही ना, 4 कॅमेरा चालू आहेत मन पुढे. आता चोरी दपी एक आलं की अगो, म्हणजे मी जे बोल राही ना आटे तुम्ही बसेल फक्त खूप वैगे 500-700 बाया होतील, पण कमीत कमी 10,000 बाया आता देखतील. 10,000 नाही, लाख नाही, 2-4 लाख लोक देखतील. आणि अहो संदेश त्यासनापर्यंत पोचायला पाहिजे. हाय बसेल म्हणे मायले म्हण बहीणले नाही, हाई मना कानादेशने प्रत्येक मायले आणि हिंदू प्रत्येक म्हणे बहीणले विनंती करीशने सांगणारास. डोकावर पदर लिहिलेत जा बहिणीस्वर. कसं आहे ना, तुमच्या डोक्यावरचा पदर तुमच्या बापाची किती इज्जत वाढवतो ऐका. गरमानेस आणि साडी कितला नाही रास तुम्ही, 200, 400, 500, 600 रुपयाने. राग येऊ देऊ नका बरं का बहिणीस्वर. तुम्हाला भाऊ बोल राय ना, मी तुम्हाला भाऊ ये म्हणे ना हक्कात येईन बोल राहिनो. तुम्हाला भाऊ ये म्हणेशील तुम्ही म्हणे बहिणीस म्हणे ना हक्कात येईन बोल राहिनो. दुसरं कोण बोलीन का तुमले? दुसरं कोण बोलीन त्यानं मुसडं पोट टाक तुम्ही. मी घरना भाऊ ये म्हणेशील बोल राहिनो. घरमानेस आणि साडी तुम्ही 600 रुपयान साडी, 600 रुपयांनी 6 साडी, 6 मीटरने साडी भाऊसू बाबा 600 रुपयांनी. मग मीटर कितला पडणं बहिणी सोन? 1 मीटरनी किंमत कितली वहिनी? 100 रुपया. मग पदर कितला मीटरना रास्ताई? 1च मीटरना. 1च मीटरना पदर येतो. 100 रुपयाना आहे, 100 रुपयाना पदर आहे. पण तो जर डोकावर राहिना ना, यासा टोपीवाला बाबा आहे ना, तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकतास. कुठे ना माहेर राय पूर्ण काय वयन शेबू डोकावर ना पदर बी पडू देत नाही भाऊ. 100 रुपयाना पदर पण करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकस तो पदर. म्हणेन डोकावर पदर लिहिलो. चला बा पदर लिहावा काही नुकसान व्हायले तुम्हाला मालेगावमा किंवा समजा जळगावना स्टँडवर
13-14 बाया पदर लेता लेता मरी घ्यात भाऊ, त्यामुळे जीव घाबरस तुम्हाला असं काही शे का? तसं काहीच नाही ना. मग लिहिलेच जा ना बहिणीसून पदर लिहिले जा. बाकीने बाया सांगते हा महाराज येडान माय का चावेस माय. हा ते कामधंदा आवरा पडीच असतो, कामधंदा गरमा आवरा असतो, पडणार काय बांधा नाही बहिणीसून. पण गली आली मग निघणार का डोकावर पदर टाकलो आणि जर पडीत जास ना लागे ते त्यावर नाही खिल्ला ठोकिलेत जाय काकू, पण त्याला तटे चेल गावात जाय. पदराची किंमत लई मोठी आहे. पहिल्या बसेल माया असली विचारा, पहिल्या जुन्या बाईसल्या आपला कीर्तनमा जुना नेम गैरा सांगस मी. अरे बसेलेत म्हणे माया जुन्या बाईसले विचारा, ज्या 40-50 पुढल्या काकू आहेत तिसले विचारा. असा नियम होता पहिल्या बाईसना. जर असा टोपीवाला बाबा जर कधी रस्ता तरी येता येता दिकी घ्या ना, डोकावर चारानं वजं राव, लाकडेच ना वजं राव का दळण दळाले जाव, समोर ते ना असा बाबाला देखताच बाई तोंड फिरायन उभी राय, समोर चालानं बंद, तोंड फिरायले पहिले बाबाला निघी जाऊ देणं पडीन, मग जाणं पडीन माय. का जर मी सरळ बाबांसमोर चाली गो, बाबा काय विचार करी कुठे नाही रायपूर काय वयन बेंचे का नाही ले. म्हणजे वरिष्ठ व्यक्ती आल्याच्या नंतर एवढी मर्यादा की त्यांना समोर सुद्धा पहिल्या बाया जायत नाही. बसेलेच जुन्या बाया विचारल्या होता ना माडी असा नेम होता ना. हा ते कसं काय वातावरण, हा ते गावनान गली आली ना जाऊ द्या, हा ते इथलं उलट झाले सगळा सासरानं विचारते बिल्ल मोठ टाकाल करच मन बहीण. मर्यादा नाही राहिनी हो. पण हाही सांगा ना टाइमले मला हाय बी सांगा ना आवडीन, फक्त या बहिणीच करते ना अपेक्षा ठेवायला नाही चालाव. आपले बी तेवढं नेममा राहणं पडेल, बरोबर आहे की नाही. पहिला सासरा इथला नेममार आहेत ना. सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. जवळजवळ बायको सक्कीच राहत बा, सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. का बर? जर मन बायको संगे बोला मग मना तोल घ्या, मन सुनबाई काय विचार करी माय मन सासराला बी काय अक्कल नाही, काय बी बोलच मन सासूले. म्हणजे सुनबाईना समोर सासरा बायकोले बोलायला घाबरे. मनीषीन पहिल्या सुनबाया सासराला दखतात पदर लिहिली आहेत. हा येरारनी मर्यादा होती, सासरा बी भारी होतात तवय. आता ज्या नवीन वय राहणार त्या रिमिक्स सासरा आहेत. गरमा सुनबाई काम आवरच नाही, आव भाऊ इथलची चड्डी घालीन फिरस. हो आप्पा तू चड्डी ना माप तरी वाढाव रे. हो काका हा तू इथलची चड्डी घाली फिराना. हो उलगेल वावर. अरे ती पोर कसाल पदरली तुला दकीसनी. विठल विठल कर्तबदार मुलगा जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या मायबापाला धन्यता. राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. महाराज जिजाऊ साहेबांचे संस्कार तसे होते म्हणून राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. जिजाऊ साहेबांचं 2 मिनिटात चरित्र सांगतो आणि पुढे सरकण्याचा प्रयत्न करतो, लक्षपूर्वक ऐका. कोणी येवनानं मंदिरात काय कापली, मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले. गाय कापलेली मंदिरामध्ये रक्ताच्या धारोड्यात दुश्मन नाचत होता. मूर्तीच्या हातही तोडले तर पायही तोडले. ताई भवानीला सांगत होता अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. ते वातावरण एका दासीनं बघावं आणि जिजाऊ साहेबांकडे जाऊन सांगावं मासाहेब कोणी येवनानं मंदिरात गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन थैया थैया नाचलेला आहे. आणि ऐका ना, मूर्तीच्या हातही तोडले, आई भवानीच्या मूर्तीच्या पायही तोडले आहेत. आणि आई भवानीला सांगत होता कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. जिजाऊ साहेबांनी जावं, मंदिरात प्रवेश केला. मंदिरातलं वातावरण बघितलं, मूर्तीच्या हातही तोडलेले, पायही तोडलेले आहेत, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला गाय कापून. ते वातावरण बघून जिजाऊ साहेबांनी आई भवानीला हक्क मारली. अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, अगं ए आई, अगं ऐक ना, अगं दारू गडबया, दारू गडबया.
गणगणी देवा हरी माझा देवा पार नाही हरी माझा देवा पार नाही हरी माझा दैवा पार नाही हरी माझा दैवा पार मुली कल्यापुत्र होती देवातीक मुली कल्यापुत्र होती देवातीक मुली गणपुत्र होती देवातीक होती वाजलेत 11. 9 ते 11 कीर्तनाची वेळ. आपली वेळ संपलेली आहे. आता काय करू? काय का बटा रे, अजून आमनी ड्युटी चालू आहे रे. हा, वेळ संपलेली, काय करू? आवरू का मी? बोलू अजून? तरी किती वेळ बोलू बरं? असा जाडा मोठा तास सांगेन मग काय घ्या तुम्ही. कीर्तन 2 तास नाराज. तुमची वेळ संपलेली. 5-10 मिनिटं बोलू का? हा, बरं ठीक आहे, काय नाही, बोलतो 10 मिनिटं, काय हरकत नाही. पण आता सगळ्यांनी काय करायचं, जागा कोणी सोडायची नाही. बोल नका, बोल नका. अच्छा, वन्स मोर. बाप 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 बाप. नाही आता त्याशी वन्स मोर म्हण, चांगलं कर. या बाकीना बा वाटी उभा होतात ना पंचवदीन टाइम हो म्हणा बाप. आता का शिट्ट्या फुकते, पैसा उडावतीन बोया मनावर. तो त्याच नावी दोस्त. विडल विडल. विठ्ठला 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 भाव असा ठेवायचा अंतकरणापासून भगवंताला शरण जायचं. आता सगळ्यांनी काय करायचं, हातानं टाळी मुखाने नामचिंतन. काळजी करू नका, तुम्ही जे जे सांगशात ते बट होईल. फक्त शिट्ट्या मारू नका, दगडा मारू नका. सर्वांनी काय करायचं, हातानं टाळी मुखाने नामचिंतन करायचं ना. ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी टाळी वाजवायची. सामाना थांबाना सामाना. बापरे, इथला काय दूध वाहत येत तुम्ही. सगळ्यांनी टाळी वाजून भजन गायचं. भाऊ विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा
सर्वांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं खरं खरं सांगा. शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा. अजिबात लबाडी आणणार नाही.